श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे गोंदवल्यास वास्तव्य आणि लोकसंग्रह. गोंदवल्यास पुनरागमन. मागे सांगितल्याप्रमाणे जिजीबाई व भैयासाहेब मोडक यांना श्री तुकामाईंच्या पायावर घातल्यावर श्री महाराज त्यांच्यासह गोंदवल्यास आले. 8-15 दिवस राहून ती मंडळी इंदूरला परत गेली. यानंतर म्हणजे सुमारे सन 1890 पासून श्री महाराज गोंदवल्यास बरेच स्थिर राहू लागले. त्यांचे वय आता 45 ते 46 च्या आसपास होते. बाहेरच्या पुष्कळ लोकांना त्यांची माहिती झाल्याने आणि ते गोंदवल्यास जरा स्थिर राहिल्याने लोकांचे त्यांच्याकडे येणे जाणे खूपच वाढले. वयाच्या 9व्या वर्षी श्री महाराज पहिल्या प्रथम घराच्या बाहेर पडले. तेव्हापासून वयाच्या 45व्या वर्षांपर्यंत आपला पुष्कळसा काल त्यांनी पर्यटन करण्यामध्ये घालवला. ते बहुधा एकट्याने संचार करीत आणि एका लंगोटीशिवाय त्यांच्याजवळ काही नसे. भारतवर्षामधील सर्व तीर्थ त्यांनी पाहिली व अनेक बार काशीची कावड रामेश्वरास नेली. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. तेव्हा या भूमीमध्ये अनेक ठिकाणी अनेक लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारची साधने करण्यात आपले आयुष्य वेचित असतात. अशा रीतीने परमार्थाकडे खरी प्रवृत्ती असणारे किती लोक येथे अस्तित्वात आहेत हे पाहण्यासाठी श्री महाराज सबंध भारतवर्ष 3 वेळा पायी हिंडले. आपल्या देशातील प्रत्येक खेड्याची त्यांना माहिती होती. गोंदवल्यास येऊन राहिल्यानंतर एखाद्या गावाची गोष्ट निघाली म्हणजे ते सांगत, मला ते गाव माहीत आहे. लहानपणी फिरत फिरत मी तेथे गेलो होतो. तेथे अमुक प्रकारचं मंदिर आहे. तिथली घरे अमुक प्रकारची आहेत. तेथे अमका मनुष्य असा होता वगैरे. एकदा प्रसिद्ध वेदांती बाबा गर्दे त्यांना भेटण्यास गदगला आले. त्यांनी श्री महाराजांना नमस्कार केल्यावर भाऊसाहेब केतकर त्यांची ओळख करून देऊ लागले. त्यावेळी श्री महाराज बोलले, मी यांना पाहिले आहे. बाबा, अमक्या वर्षी तुम्ही विजापूरला मास्तर होता. एके दिवशी दुपारी 12 वाजता तुम्ही वर्गामध्ये शिकवित होता. तेव्हा मी बाहेरून खिडकीतून तुम्हाला पाहून गेलो. इतक्या अफाट पर्यटनामध्ये अक्षरशः लाखो लोकांशी त्यांचा संबंध आला. त्यांना आपण कोण म्हणून विचारणारेही काही लोक भेटत. मी जंगम आहे असे श्री महाराज त्यांना उत्तर देत. ज्या ज्या माणसांचा त्यांच्याशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. सिद्धीसाठी साधन करणाऱ्या योग्यांना त्यांनी नामाचे महत्त्व पटवून भक्तीच्या मार्गाला लावले. जुन्या शास्त्रीय पद्धतीने वेदांताचा 12 वर्षे अभ्यास केल्यावर तोंडाने शिवोहम म्हणत विषय भोगणाऱ्या कित्येक वेदात्यांना व संन्याशांना त्यांनी भगवंताच्या नामाला लावले. तसेच कर्मकांड हे जीवित सर्वस्व मानून भगवंताच्या भजनाला तुच्छ लेखणाऱ्या अनेक वैदिक विद्वानांना त्यांनी हातात माळ घेऊन रामनामाचा जय करायला लावले. श्रीमंत, अधिकारी व विद्वान किती नामाला लावले याची तर गणतीच नाही. आपल्या देशामध्ये साधू पुरुष बरेच आढळतात, परंतु येथे साध्वी स्त्रिया किती आहेत हे पाहण्यासाठी श्री महाराज मुद्दाम सर्व भरतखंडभर एकदा हिंडले. फक्त 3 साध्वी स्त्रिया त्यांच्या पाहण्यात आल्या. त्या तिघीही पूर्ण ब्रह्मज्ञानी होत्या असे ते सांगत. इतकेच नव्हे तर त्या स्त्रियांना मुलेबाळे वगैरे प्रपंचाचा सर्व पसारा असून सुगृहिणी म्हणून त्या संसारामध्ये नांदत होत्या. या तिघींपैकी एक बाई मद्रासकडची, एक बंगालमधील आणि एक महाराष्ट्रातील होती असे श्री महाराज म्हणाले. प्रवासामध्ये हजारो लोकांनी त्यांना गुरुत्व दिले, परंतु त्यांपैकी पुष्कळांना श्री महाराज कोण व कोठले हे माहीत नसल्याने ते लोक गोंदवल्याला आलेच नाहीत. काशीमध्ये आणि अयोध्येमध्ये श्री महाराजांना दख्खन का साधू असे म्हणत. ते इंदूरमध्ये पहिल्याने प्रकट झाले खरे, पण तेथेही गोंदवल्याबद्दल कोणासही काही ठाऊक नव्हते. ज्यावेळी दादोबा व गोपाळ त्यांना परत घेऊन जाण्यासाठी आले
त्यावेळी इंदूरच्या लोकांना गोंदवल्याची माहिती झाली आणि नंतर ते श्री महाराजांना गोंदवलेकर महाराज असे म्हणू लागले. पुष्कळदा श्री महाराज अशी गंमत करीत की त्यांना भेटण्यासाठी येत असलेला मनुष्य गोंदवल्याच्या जवळ आला म्हणजे ते पूर्वी त्याच्या गावी गेले असताना घडलेली हकीकत बरोबरच्या मंडळींना सांगण्यास आरंभ करी. ती सांगून संपते इतक्यात तो मनुष्य येऊन पोचायचा. तो आला की लगेच ते म्हणत, बघा, हे गृहस्थ त्या गावाचेच आहेत. मी आता सांगितलेली हकीकत खरी आहे की नाही हे त्यांना विचारा. दुसऱ्याचा भोग भोगून संपविला. एकदा अशीच मंडळी बसली असता बरेच वर्षांपूर्वी श्री महाराज हल्याळ नामवाच्या गावी गेले असता तेथे घडलेल्या हकीकतीस सुरुवात झाली. हल्याळात एके दिवशी भिक्षा मागण्यासाठी ते निघालेच एका घरासमोर जय जय रघुवीर समर्थ करून उभे राहिले. घरातील बाई भिक्षा घालण्यास बाहेर आली त्यावेळी ती अत्यंत दुःखी दिसली म्हणून श्री महाराजांनी तिला तिच्या दुःखाचे कारण विचारले. ती म्हणाली, 15 दिवसांपासून माझ्या मुलाला ताप आलेला आहे आणि तो उतरण्याचे काही चिन्ह दिसत नाही असे बोलून ती रडू लागली. तेव्हा श्री महाराजांनी तिला धीर दिला व स्वतः त्या मुलाजवळ गेले. मुलगा निपचित पडून राहिला होता. त्याला आईने हाक मारली तेव्हा त्याने डोळे उघडले आणि अगदी दीनपणे श्री महाराजांच्याकडे पाहिले. लगेच श्री महाराजांनी त्याच्या हातात पाणी दिले व मी माझा ताप तुम्हाला दिला असे म्हणून आपल्या हातावर पाणी सोडण्यास सांगितले. मुलाने त्याप्रमाणे केल्यावर बरे वाटेल, काळजी करू नये असे आईला बोलून श्री महाराज निघून गेले. त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची व वासुदेव भट यांची गाठ पडली. हे वासुदेव भट आधीपासून त्यांच्या परिचयाचे होते. दुपारी कुठे होता असे त्यांनी विचारता श्री महाराजांनी त्या आजारी मुलाची सर्व हकीकत सांगितली आणि म्हणाले, तो मुलगा जगला हे छान झाले. मी काय बोलून चालून गोसावी, पण घेतलेला ताप मला भोगला पाहिजे. तापामध्ये तुम्ही माझी चौकशी करीत जा. हे बोलणे होऊन काही दिवस गेल्यावर त्याची आठवण होऊन भटजी म्हणाले, गोसावी बुवा, त्या मुलाचा घेतलेला ताप तुम्ही केव्हा भोगणार. हे ऐकल्याबरोबर श्री महाराज बोलले, अरे खरेच की, मी अगदी विसरून गेलो होतो. बरे झाले तुम्ही मला आठवण करून दिली. मला एक खोली रिकामी करून द्या. वासुदेव भटजींनी आपल्या घरातली एक खोली त्यांना दिली. श्री महाराज 11 दिवसांपर्यंत त्या खोलीमध्ये निजून होते. दार बंद करून घेतलेले होते तरी त्यांचे कण्हणे मधून मधून ऐकू येई. 12व्या दिवशी ताप उतरला व ते दार उघडून बाहेर आले. भोग भोगून संपविला. आता पथ्यासाठी मऊ भात करून घाला. मी लवकर स्नान करून येतो असे भटजींना सांगून ते स्नानासाठी निघाले. नुकताच ताप उतरला आहे, लगेच स्नान करणे बरे नाही असे वासुदेव भटजी म्हणत असतानाच श्री महाराज निघाले व त्यांनी विहिरीमध्ये उडी घेतली. भटजी बिचारे काठावर त्यांची वाट पाहत बसले. अर्धा तास होऊन गेला तरी जेव्हा ते वर येईनात तेव्हा ते खास बुडाले असे समजून भटजी रडू लागले आणि ही बातमी गावाच्या पाटलाला सांगावी म्हणून त्याच्याकडे गेले. काही वेळ गेल्यावर पाटील वगैरे मंडळी विहिरीपाशी आली. तो श्री महाराज काठावर बसलेले त्यांना आढळले. सर्वांनाच भारी आश्चर्य वाटून भटजींची तर श्री महाराज सिद्धपुरुष आहेत याबद्दल खात्रीच झाली. पण या प्रसंगाने त्यांची प्रसिद्धी झाली व फार लोकांची ये-जा सुरू झाली. म्हणून एके दिवशी रात्री कोणास कळवता ते हल्ल्याहून नाहीसे झाले. इतकी हकीकत सांगून होते तोच कुरोलीचे दामोदर बुवा वासुदेव भटजींनाच घेऊन श्री महाराजांच्या समोर हजर झाले. त्यांना पाहून श्री महाराज बोलले, अरे अरे वासुदेव भट, तुम्ही इकडे कुणीकडे? तुम्ही किती थकला? आपल्याला भेटून फार वर्षे झाली नाही.
मी ज्याचा ताप घेतला होता तो मुलगा बरा आहे ना. हे शब्द ऐकल्याबरोबर भटजींना एकदम खून पटली व त्यांच्या डोळ्यांना आनंदाने पाणी येऊ लागले. घडले होते असे की दामोदर बुवा कर्नाटकामध्ये संचार करीत असता हल्ल्याला गेले होते. आपल्या कीर्तनात त्यांनी श्री महाराजांचे चरित्र वर्णन केले. ते ऐकून वासुदेव भटजीच्या मनात श्री महाराजांचे दर्शन घेऊन त्यांचा अनुग्रह घ्यावा असे आले, म्हणून ते बुवांच्या बरोबर गोंदवल्यास येण्यास निघाले. परंतु आपल्या घरी पूर्वी राहिलेले ते हेच ही कल्पना त्यांना नव्हती. हल्ल्याहून ते त्यावेळी एकाएकी नाहीसे झाल्यानंतर भटजीच्या जीवाला चटका लागला होता खरा, पण हे कोण व कोठले याची काहीच माहिती नसल्याने ते नाईलाजाने स्वस्थ राहिले होते. आपल्या घरी तेव्हा राहिलेले सिद्धपुरुष ते हेच अशी ओळख पटल्यानंतर भटजींनी एकदम साष्टांग नमस्कार घातला. अलिबाग येथील सदुभाऊ लेले यांची हकीकत मागे आलीच आहे. त्यानंतर काही वर्षांनी ते एकदा पुण्यास आले असता त्यात सुमारास वाईला वेशासंग भाऊशास्त्री लेले यांनी कोटिलिंगार्चन आरंभिले होते. ते पाहण्यासाठी ते वाईस गेले. तेथे 4 दिवस राहिल्यानंतर देशपांडे यांच्याकडून त्यांना श्री महाराजांच्या बद्दल कळले. आपण इतके लांब आलोच आहोत आणि गोंदवले येथून काही फार दूर नाही. तेव्हा या साधूचे दर्शन घेऊन परत जावे असा विचार करून ते गोंदवल्यास जाण्यासाठी निघाले. काही वर्षांपूर्वी आपल्या घरी राहून गेलेले साधू तेच हे आहेत अशी मुळीच कल्पना नसल्यामुळे श्री महाराज कसे असतील हा विचार करीत करीतच सदुभाऊ गोंदवल्यास आले. ती सकाळी 10 वाजण्याची वेळ होती. इकडे श्री महाराज धाकट्या राम मंदिरात बोलत बसले होते. बोलता बोलता सहज गोष्टी निघाल्या आणि श्री महाराजांनी पूर्वी आपण अलिबाग पनवेलला गेलो असता काय घडले ते सांगितले. ती हकीकत सांगून संपते तोच सदुभाऊ बाहेर येऊन पोचले. श्री महाराज तसेच उठले आणि पुढे होऊन म्हणाले, अरे अरे सदुभाऊ, तुम्ही इकडे कुठे? प्रथम सदुभाऊंना आश्चर्य वाटले, पण श्री महाराज जेव्हा म्हणाले, मी दिलेला शाळीग्राम अजून आहे का नाही, तेव्हा त्यांना ओळख पटली आणि त्यांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. श्री महाराज म्हणाले, मी आता सांगितलेल्या गोष्टी ख्या की खोट्या हे सदुभाऊंना विचारून घ्या. श्रीराम मंदिराची स्थापना पंढरपूरचा रस्ता गोंदवल्यावरून असल्याने अनेक साधू, संन्यासी व बैरागी लोक जातानेता वाटेत गोंदवल्यास मुक्काम करीत. मध्यम स्थितीतील संसारी लोक बहुसंख्येने येऊ लागण्याच्या अगोदरपासूनच कितीतरी साधुसंत, त्यागी, बैरागी व बाबाजी लोक गोंदवल्यास येऊन जात. भिक्षेची व पाण्याची सोय जेथे चांगली असेल तेथे हे लोक मुक्काम करीत असतात. यांच्याशिवाय पंढरीला जाणारे पुष्कळ वारकरी सुद्धा गोंदवल्यास एक रात्र राहून पुढे जात. या सर्व लोकांचा परामर्श श्री महाराज घेत असत. हे लोक अर्थात गामच्या मारुती मंदिरामध्ये वस्तीला राहत. पण श्री महाराज गोंदवल्यास स्थिर राहू लागल्यावर प्रपंची लोक आपली बायका माणसे घेऊन त्यांच्या दर्शनाला व गोंदवल्यास राहण्यासाठी येऊ लागले. तेव्हा श्री महाराजांच्या घरातील जागा अपुरी पडू लागली. शिवाय तेथे राहण्यासाठी येणाऱ्या प्रापंचिक लोकांना आणि सेवेसाठी म्हणून राहणाऱ्या नेहमीच्या लोकांना उपासनेचे केंद्र अवश्य होते. अगदी बाळपणापासून श्री महाराजांचा श्रीरामरायावर अद्भुत अनुराग होता. श्रीरामचंद्राच्या चरणी त्यांची वृत्ती इतकी तन्मय झालेली होती की जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामचंद्राच्या इच्छेनेच घडते असे अक्षरशः रात्रंदिवस ते घोकीत असत. अमुक गोष्ट मी केली या वाक्याने श्री महाराजांनी आपली जीभ कधीही विटाळली नाही. कोणी काही विचारले असता राम काय करील ते खरे किंवा रामाच्या इच्छेने जे घडेल ते खरे हेच त्यांचे शेवटचे आणि सुरुवातीचे सांगणे असे.
अशा रीतीचे योग्य आत्मनिवेदन लोकांना सोपे जाण्यासाठी आपल्या घराच्या समोरच्या भागामध्येच त्यांनी रामासाठी प्रशस्त मंदिर बांधण्यास आरंभ केला. मंदिर बांधण्याच्या कामी गावातलेच गवंडी व सुतार श्री महाराजांनी योजले. मंदिराचा नकाशा त्यांनी स्वतःच तयार केला. प्रत्यक्ष काम करणाऱ्या गवंडी सुतारांपासून तो दर्शनास येणाऱ्या कोणाही सामान्य माणसापर्यंत प्रत्येकजण त्यामध्ये आपली अक्कल चालवून फरक सुचवित असे. श्री महाराज देखील प्रत्येकाच्या सूचनेला मान डोलवीत. प्रत्यक्ष बांधण्याच्या वेळेस मात्र आपल्याला पाहिजे तसे करवून घेत. त्यांच्याजवळ साठलेले द्रव्य मुळीच नव्हते आणि त्यांनी कधीही कोणाजवळ पैशासाठी याचना केली नाही. परंतु रोज दर्शनाला येणारे लोक आपण होऊन त्यांच्यासमोर जे द्रव्य ठेवीत त्याच्यावर सर्व व्यवहार चाले. एकदा असा प्रसंग आला की गुरुवारचा दिवस उजाडला. कामावरच्या माणसांना 8 दिवसांची मजुरी द्यावयाची होती. दगड, माती, चुना संपला होता आणि श्री महाराजांनी आदले दिवशी सर्व गामवक्यांना जेवण घातल्यामुळे त्यांच्यापाशी एकही पैसा शिल्लक नव्हता. सर्व कामकरी मजुरीसाठी श्री महाराजांच्या खोलीसमोर जमा झाले. श्री महाराजांनी आपली कफनी झाडून दाखवली आणि बोलले, "अरे, गोसाव्याजवळ पैसे कुठले आले? मला कोणी देईल तेव्हा मी तुम्हाला देणार ना." तो बाजाराचा दिवस असल्याने मजुरांना त्या दिवशी पैशाची तर जरूर होती. श्री महाराज त्यांना बोलले, "आताची भाकरी मीच तुम्हाला देतो. ती खाऊन तुम्ही सर्वजण इथे नामस्मरण करीत बसा. पाहू राम काय करतो." त्याप्रमाणे सर्व मजुरांना खायला घालून नाम घेत बसवले. 3:30 वाजण्याच्या सुमारास म्हसवडचे बापूसाहेब माने श्री महाराजांच्या दर्शनास आले. त्यांनी त्या वर्षी ऊसाचे पीक काढले होते आणि ऊस विकून जो फायदा होईल त्यापैकी 100ला 5 रुपये श्री महाराजांना अर्पण करायचे त्यांनी आपल्या मनाशीच ठरवले होते. बापूसाहेबांनी नमस्कार करून 101 रुपये श्री महाराजांच्या पुढे ठेवले आणि प्रसाद घेऊन ते निघून गेले. ते गेल्यावर लगेच श्री महाराजांनी मजुरांना त्यांची मजुरी देऊन टाकली आणि दगड, माती, चुना इत्यादी सामान आणण्यासाठी त्यांच्या मुकादमाजवळ पैसे दिले. वरील प्रसंग होऊन गेल्यावर श्री महाराज बोलले, "रामरायाने आपली लाज राखली. पण मंदिर जर त्याच्यासाठीच होणार आहे तर त्याची काळजी त्याला असलीच पाहिजे. मग आपण तळमळ कशाला करा. मंदिर बांधण्यास आरंभ केला खरा, पण मूर्तीच्या विषयी काहीच खटपट दिसेना, म्हणून लोक त्यांना मूर्तीच्या बद्दल विचारीत. तेव्हा स्वारी उत्तर देई, आपण ज्याचे मंदिर बांधित आहोत तो आपण होऊनच येईल." इकडे गोंदवल्यास मंदिर बांधण्याचे काम चालू असता तडवळे या गांवी निराळाच प्रकार घडला. त्या गावचे कुलकर्णी मोठे श्रीमंत असून भाविक होते. त्यांच्या मनात रामाचे मंदिर बांधावे असे येऊन त्यांनी त्यासाठी पुष्कळ पैसा साठवला होता. तसेच त्यांनी राम, लक्ष्मण व सीता अशा 3 मूर्ती करवून आपल्या घरी आणून ठेवल्या होत्या. बराच पैसा जमल्यावर कुलकर्ण्यांनी मोठा व सुरेख वाडा बांधला. परंतु दुर्दैवाने एके दिवशी त्याला आग लागून वाडा सगळा भस्मसात झाला. आगीमध्ये मूर्तींना पण थोडीशी झळ लागली. काही दिवस गेल्यावर त्या कुलकर्ण्यांना लागोपाठ 3 दिवस स्वप्नामध्ये त्यांनी करवून आणलेली रामाची मूर्ती येई आणि त्यांना सांगे, "मला तू इथे किती दिवस असे कोंडून ठेवणार? मला गोंदवल्यास ब्रह्मचैतन्यांच्याकडे नेऊन दे." याच सुमारास त्यांना कळले की गोंदवल्यास श्री महाराज मंदिर बांधित आहेत. म्हणून त्यांनी आपण होऊन 3 मूर्ती श्री महाराजांना आणून दिल्या. ज्या दिवशी मूर्ती आल्या त्या दिवशी रविवार होता. सकाळी उठल्याबरोबर श्री महाराज म्हणाले, "आज कोणीतरी मोठे पाहुणे आपल्या घरी येणार असे मला वाटते आहे. म्हणून आज आपण सगळेजण उपवास करून भजन आणि नामस्मरण करू." त्यांच्या सांगण्याप्रमाणे सर्वांनी स्नाने आटोपून घेतली.
फराळासाठी दाण्याची उसळ व उकडलेल्या रताळ्याच्या फोडी केल्या होत्या. श्री महाराजांनी स्वतः आपल्या हाताने कामावर आलेल्या मजुरांसकट सर्व लोकांना फराळाचे दिले. आपण मात्र नैवेद्याचे वाटीभर दूध तेवढे घेतले. दुपारी 1 वाजता श्री महाराज भजनाला उभे राहिले. 2 तास सुंदर भजन झाल्यावर 2 माणसांना त्यांनी रस्त्यावर जाऊन बसण्यास सांगितले. हेतू असा की कोणी येताना दिसल्यास त्यांनी घरात येऊन श्री महाराजांना वर्दी द्यावी. संध्याकाळी 4 वाजता 2 गाड्या येताना दिसल्या. त्यांची विचारपूस करता ते तडवळचे कुलकर्णी असून श्री महाराजांना देण्यासाठी मूर्ती घेऊन आले आहेत असे कळले. ही बातमी श्री महाराजांपर्यंत पोचली तेव्हा लगेच जय जय श्रीराम घोष करीत ते सर्व मंडळीसह श्रीरामरावाला सामोरे गेले. श्री महाराजांनी स्वतः मूर्तीवरून भाकरी ओवाळून टाकली आणि मोठ्या प्रेमाने भजन करीत सर्व मंडळी घरी आली. दुसऱ्या दिवशी त्यांनी उपवासाचे पारणे केले आणि कुलकर्ण्यांना निरोप दिला. पुढे श्री महाराजांनी एका चांगल्या कारागिराकडून तिन्ही मूर्तींना उजाळा दिला व त्यांचे जळकेपण पुष्कळ कमी करून घेतले. शके 1813 म्हणजे सन 1891 मध्ये मंदिर बांधून तयार झाले. बापूसाहेब माने यांनी सिंहासन बांधवले. श्री महाराजांनी म्हासुर्णेकर शास्त्री बुवांच्या संमतीने मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरवला. समारंभाच्या आमंत्रणाची निरनिराळ्या गांभी पत्रे गेली. स्थापनेच्या 7 दिवस अगोदर श्री महाराजांनी स्वतः देवापुढे नारळ ठेवून भजन व अखंड नामस्मरण यांच्या सप्ताहाला आरंभ केला. कामावर येणाऱ्या लोकांनाच नव्हे तर सबंध गावच्या लोकांना जेवण्यासाठी 8 दिवस मुक्तद्वार ठेवले. रोज भजन, नामस्मरण, कीर्तन, पुराण व भोजन यांची गर्दी उडून गेली. शेवटी स्थापनेचा दिवस उगवला. त्या साज्या दिवसभर गोंदवले गाव आनंदाने नुसते गजबजून गेले होते. मंदिरामध्ये श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा अत्यंत समारंभाने झाली. त्या प्रीत्यर्थ श्री महाराजांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. काशी, प्रयाग, अयोध्या, पुर्णे, वाई, सातारा, खाड, हुबळी, धारवाड वगैरे ठिकाणाहून मोठमोठे विद्वान, पंडित व वैदिक ब्राह्मण समारंभासाठी मुद्दाम आले होते. शिवाय श्री महाराजांचे अनेक गावचे अनेक ऋणानुबंधी आले होते. इतकेच नव्हे तर आसपासच्या गांगांमधले त्यांच्या कुटुंबाला पूर्वीपासून ओळखणारे सर्व लोक त्या दिवशी गोंदवल्यास आले होते. तो दिवस श्रीरामरायाच्या प्राणप्रतिष्ठेचा खरा, पण एवढ्या मोठ्या समारंभात आणि एवढ्या मोठ्या जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र व आकर्षण कोठे असेल तर ते श्री महाराज होते. 8 दिवस त्यांच्या भोवती सदोदित माणसांचा गराडा पडलेला असे. पुरुष असो, स्त्री असो, लहान असो, म्हातारा असो, गरीब असो, श्रीमंत असो, विद्वान असो, अडाणी असो, प्रत्येकाला त्यांच्या बरोबर असावे असे वाटे. ते प्रत्येकाशी अत्यंत प्रेमळपणाने वागून आपल्याकडे आलेल्या मंडळीचे ईश्वर प्राप्तीकडे कसे लक्ष लागेल इकडे लक्ष ठेवून सर्व हालचाल करीत होते. इतर वेळी तर ते सुरेख दिसतच, परंतु स्थापनेच्या दिवशी तर त्यांचे तेज अगदी ओसंडून वाहत होते. कपाळाला मोठे केशरी गंध, गळ्यामध्ये नवी तुळशीची माळा, अंगामध्ये नवी जरीची भगवी कफनी आणि पायांमध्ये नव्या खडावा घातलेले असे श्री महाराज सिंहासनावर आरूढ झालेल्या श्रीरामरायाला डोळे भरून पाहण्यासाठी आपल्या आईने यावे म्हणून तिला बोलावण्यास जेव्हा स्वतः गेले त्यावेळी त्यांची ती आनंदमय मनोहर मूर्ती पाहून वात्सल्यप्रेमाने आईच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या आणि तिने त्यांच्यावरून मिठमोह्या ओवाळून टाकल्या. श्रीरामरायाला स्नान घालण्यासाठी पवित्र नद्यांचे व समुद्राचे पाणी आणले होते. आमंत्रणाने आलेल्या प्रत्येकाला श्री महाराजांनी काही ना काही तरी दिले. प्रत्येक विद्वान पंडिताला एक एक रेशमी वस्त्र व एक एक होन दिला. प्रत्येक ऋणानुबंधीला एक एक उपरणे दिले.
मंदिर बांधणाऱ्या प्रत्येक कामगाराला एक एक धोतर, एक एक मुंडासे व 5 रुपये दिले. समारंभास आलेल्या प्रत्येक सुवासिनीची खणानारळांनी ओटी भरली आणि अन्नदानाला तर मुळी सीमाच नव्हती. शेवटच्या दिवशी साया दिवसभर लोकांच्या पंक्तीवर पंक्ती उठ होत्या. त्या एका दिवशी जवळजवळ 10,000 लोक जेवून तृप्त झाले. वनवासाहून आल्यावर राज्याभिषेक झाला त्यावेळी श्रीरामरायाने जसा पोशाख केला असावा तसा त्या दिवशी रात्री त्याला घातला. सुमारे 9 वाजून गेल्यावर श्रीमहाराज त्याच्या समोर भजनाला उभे राहिले. छत्रसिंहासनी अयोध्येचा राजा, नांदचे माझा मायबाप या अभंगाने भजनास सुरुवात झाली. आधीच दिवसभर वातावरण श्रीराम नामाने भरून गेलेले होते. त्यात श्रीमहाराज स्वतः भजनाला उभे राहिले तेव्हा अगदी सुरुवातीपासूनच भजनाला रंग चढून सर्वांच्या मनोवृत्ती तन्मय झाल्या. 3 तास गोड भजन झाल्यावर श्रीमहाराजांनी श्रीरामरायाच्या मुखाकडे अत्यंत प्रेमाने पाहिले आणि अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी श्रीरामचंद्रा करुणास मुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा हे 2 चरण म्हटले. इतक्यात त्यांच्या ओंजळीमध्ये श्रीरामरायाच्या गळ्यामधली सुंदर गुलाबाची फुले येऊन पडली. श्री महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला आणि ती फुले प्रसाद म्हणून सर्वांना वाटून दिली. कुंतीची सुमती झाली. खाड येथील दुसंगे आडनावाची एक विधवा स्त्री श्री महाराजांच्याकडे आली. तिचा नवरा मरून बरीच वर्षे झाली होती. तिला 20 वर्षांचा एक मुलगा होता. बाप लहानपणीच वारल्यामुळे त्याला कोणाचा धाक उरला नाही आणि वाईट संगती लागून तो व्यसनी बनला. आईने नाना प्रकारे समजूत घालण्याचा प्रयत्न केला तरी त्याच्यावर परिणाम होईना आणि त्याचे बाहेरचे व्यसन काही केल्या सुटेना. आईजवळचे पैसे संपल्यानंतर तो तिला फारच छळू लागला आणि अखेर एके दिवशी त्याने तिला मार दिला. तिने श्री महाराजांचे नाम बरेच ऐकले होते तेव्हा आपल्या मुलाला त्यांच्याकडे नेले असता तो खात्रीने सुधारेल ही भावना धरून ती मुलासह गोंदवल्यास आली. ती तेथे पोचली त्यावेळी दुपारचे 12 वाजून गेले होते आणि श्री महाराज ओढ्यावर स्नान करीत होते. मायलेक तसेच ओढ्याकडे गेले आणि त्या दोघांनी श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. कोण, कोठले वगैरे चौकशी केल्यावर श्री महाराज मुलाला बोलले, बाळ, तुझ्या बापाला मी बरेच वर्षांपूर्वी एकदा पाहिले होते. मला तुझ्याविषयी प्रेम वाटते. तू माझे ऐकशील का? माझ्या सांगण्याप्रमाणे वागलास तर राम तुझे कल्याण करील. मुलाने मानेनेच हो म्हणून उत्तर दिले. तेव्हा श्री महाराज म्हणाले, तू रोज सकाळी आईच्या पाया पडत जा आणि आई सांगेल तसेच वागण्याचा निश्चय कर. हे तुला करता येईल का? तो बोलला, होय, मला करता येईल. श्री महाराज पुन्हा त्याला म्हणाले, ज्यावेळी तुझे मन अनावर होईल त्यावेळी माझ्याजवळ येऊन बसावे, म्हणजे राम तुला सांभाळील. श्री महाराजांच्या प्रेमाने ओथंबलेल्या या शब्दांनी त्या मुलाच्या मनावर बराच परिणाम झाला व त्याच्या वर्तनात सुधारणा दिसू लागली. पुढे 4 महिन्यांनी गोंदवल्यास त्या बाईचा अंतकाल झाला. जाताना तिने आपल्या मुलाला श्री महाराजांच्या पदरात घातला आणि त्यांनी त्याला पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळण्याचे आश्वासन दिल्यामुळे ती समाधानात मेली. पुढे 2 महिने मुलगा चांगला वागला, पण त्यानंतर पुन्हा तो बाहेर जाऊ लागला. ही गोष्ट श्री महाराजांच्या लक्षात येण्यास फारसा वेळ लागला नाही. त्यांनी त्याला शक्यतोवर आपल्याबरोबर वागवण्यास सुरुवात केली. तो जरा इकडे तिकडे गेला की ते त्याला मोठ्या प्रेमाने हाक मारीत आणि आपल्याजवळ बोलावून घेत. अशा रीतीने महिनाभर निघून गेला आणि मग एक दिवस त्याला संधी मिळाली. एकादशीचा दिवस होता आणि गावीची मंडळी मुद्दाम भजनासाठी आलेली होती. रात्री 10 वाजता स्वतः श्री महाराज भजनाला उभे राहिले. हा मुलगा काही वेळ भजनाला हजर होता
पण अर्धा तास झाल्यावर त्यांचे लक्ष आपल्याकडे नाही असे पाहून तो मंदिरातून निघून गेला. भजन व आरती होऊन प्रसाद वाटण्यास रात्रीचे 2 वाजले. प्रसाद वाटीत असता तो मुलगा तेथे नव्हता हे श्री महाराजांच्या ध्यानात आले. त्यांनी त्याला 1-2 हांका मारल्या व गप्प बसले. थोड्या वेळाने सर्व मंडळींची निजानीत झाल्यावर त्यांनी आपल्या लंगोटीची चिंधी फाडली. एका लांकडाच्या तुकड्याला गुंडाळून तेलात भिजवली आणि ती पेटवून तिच्या उजेडामध्ये त्या मुलाला शोधण्यासाठी एकटेच गामवात निघाले. गामवामध्ये सर्व ठिकाणे शोधली पण तो सापडला नाही. म्हणून ते ओढ्याच्या बाजूने मंदिराकडे परत येण्यास निघाले. तेव्हा वाटेमध्ये एका आडोशाच्या जागी तो मुलगा आणि एक स्त्री निजलेली आढळली. दोघांनाही गाढ झोप लागलेली होती. ते दृश्य पाहून श्री महाराजांच्या तोंडून अरे रे एवढेच शब्द बाहेर पडले. त्या महापुरुषाने चिशी आपली कफनी काढून त्यांच्या अंगावर घातली आणि अगदी हलक्या पावलाने आपण तेथून चालते झाले. आधीच थंडीचे दिवस आणि त्यातून ओढ्याची बाजू, म्हणून पहाटेचा गार वारा सुटल्यावर त्या मुलाला जाग आली. तो लगबगीने उठला व अंगावरचे पांघरून घेऊन मंदिराकडे येण्यास निघाला. येता येता त्याला सहज आठवण झाली की रात्री त्याने पांघरायला काही नेले नव्हते, म्हणून पहाटेच्या अंधुक चांदण्यात त्याने अंगावरचे पांघरून नीट बघितले. तो ते पांघरून नसून श्री महाराजांची कफनी. हे दिसल्यावर श्री महाराजांनीच स्वतः ती आपल्या अंगावर घातली असली पाहिजे याविषयी त्याची खात्री झाली आणि त्याला दरदरून घाम फुटला. श्री महाराजांची क्षमा केवळ आपल्या आईच्या शब्दांवर इतक्या सीमेला जाऊन पोचलेली पाहून त्याच्या अंतःकरणाचे पाणी पाणी झाले. तो मंदिराकडे जाता तसाच ओढ्याकडे गेला. त्याने स्वच्छ स्नान केले व ती कफनी अंगामध्ये घातली आणि उजाडण्याच्या सुमारास मंदिरात येऊन श्री महाराजांच्या खोलीसमोर हात जोडून जप करीत उभा राहिला. 15-20 मिनिटांनी श्री महाराज उठले तेव्हा त्याने साष्टांग नमस्कार घातला व मान खाली घालून उभा राहिला. जा बाळ, गिरनार पर्वतावर 12 वर्षे नामस्मरण कर, तुझे काम होईल, असे शब्द श्री महाराज बोलले आणि तो मुलगा निघून गेला. पुढे श्री महाराज ज्यावेळी आपल्या आईला काशीयात्रेस घेऊन गेले त्यावेळी काही दिवस तो त्यांच्या बरोबर होता. त्यानंतर तो नैमिषारण्यात निघून गेला. बताशा घोडा आणि लंगडी गाय यांची कथा. भिकाजी श्रीपत नावाचे एक फौजदार होते. श्री महाराजांच्यावर त्यांची विशेष निष्ठा होती. भिकाजी पंतांपाशी बताशा नावाचा एक पांढरा सुंदर पण मस्त घोडा होता. तो त्यांनी श्री महाराजांना अर्पण केला. घोडा जातीने उत्तम असला तरी स्वभावाने भारी खट्याळ असल्यामुळे इतर माणसांना दाद देत नसे. परंतु त्या मूक जनावराचे श्री महाराजांवर विलक्षण प्रेम असे. दर 1-2 दिवसांनी श्री महाराज त्याच्यापाशी जात, त्याच्या पाठीवर थाप मारून त्याच्याशी 4 गोड शब्द बोलत आणि पुष्कळ वेळा त्याच्यावर बसून त्याला चांगला लांब फिरवून आणीत. 2-4 दिवस ते त्याच्याकडे गेले नाहीत किंवा त्याच्यावर स्वारी झाली नाही तर बताशा नुसता धिंगाणा घाली. दुसरे कोणी त्याच्यावर बसले तर मागच्या 2 पायांवर उभा राहून बताशा त्याला खाली पाडून टाकी. श्री महाराज त्याच्यावर बसले म्हणजे त्याची तब्येत खुश होऊन तो वायाप्रमाणे धावत जात असे. शाहूराव चिवटे नामवाचे श्री महाराजांचे शिष्य एकदा त्यांना म्हणाले, महाराज, मला नेहमी घोडा लागतो, मी या बताशाला घेऊन जाऊ का? यावर श्री महाराज बोलले, तो येत असेल तर घेऊन जा, ही श्री महाराजांची परवानगीच आहे असे समजून चिवट्यांनी जबरदस्तीने त्याला आपल्या घरी नेला. पण त्यांच्या घरी गेल्यावर त्या प्राण्याने 3 दिवस दाणा खाल्ला नाही किंवा तो पाण्याला शिवला नाही. इतकेच नव्हे तर 3 दिवस त्याच्या डोळ्यातून सारखे अश्रू वाहत होते. हा प्रकार पाहून चिवट्यांनी बताशाला गोंदवल्यास परत आणला आणि श्री महाराजांच्या स्वाधीन केला.
श्री महाराजांना पाहिल्याबरोबर ते घोडे फुरफुरू लागले. श्री महाराजांनी 10 मिनिटे त्याचे अंग खाजवले, चोळले, त्याला थोपटले. ते त्याच्याशी थोडेसे बोलले, तेव्हा कोठे ते जनावर शांत झाले. नंतर त्यांनी आपल्या हाताने त्याला दाणा चारला, पाणी पाजले आणि त्याच्या जागेवर बांधले. या वेळेपासून लोक बताशाला पूज्य समजू लागले. गोंदवल्यापासून 10 कोसांवर असणाऱ्या एका गावी एक सुखवस्तू कुटुंब होते. घरी शेती बरीच असल्यामुळे जनावरेही बरीच होती. पुढे कालमानाने परिस्थिती खालावली म्हणून घरच्या मालकाने जनावरे काढून टाकण्यास आरंभ केला. त्याच्यापाशी एक लंगडी गाय होती. ती कोणाला द्यावी असा प्रश्न त्याला पडला. ती गाय श्री महाराजांना देऊन टाकण्याविषयी एकाने त्याला सुचवले. त्याप्रमाणे त्याने तिला गोंदवल्यास आणले व श्री महाराजांनी देखील तिला आपल्यापाशी ठेवून घेतले. 1-2 वर्षे गेल्यानंतर त्या माणसाची परिस्थिती सुधारली म्हणून आपली गाय घेऊन जाण्यासाठी तो गोंदवल्यास आला. 4 दिवस राहून 5व्या दिवशी त्याने सामान गाडीत भरले आणि श्री महाराजांच्या बरोबर गोठ्यामध्ये येण्यास सर्वजण निघाले. श्री महाराज त्या गायीजवळ गेले आणि बोलले, गंगे, ते बघ तुला नेण्यासाठी आले आहे. त्यांच्याबरोबर आनंदाने जा असे बोलून त्यांनी तिचे दावे सोडले आणि ती दोरी तिच्या मालकाच्या हातामध्ये दिली. लगेच गंगीरने मोठा हंबरडा फोडला. तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले आणि ती श्री महाराजांच्या तोंडाकडे इतक्या दिनपणाने पाहू लागली की तिच्याबरोबर त्यांच्याही डोळ्यांमध्ये अश्रू आले. त्या मालकाला काय करावे हे कळेना. शेवटी श्री महाराज त्याला म्हणाले, तुमच्या घरी परत येण्याची तिची इच्छा दिसत नाही. तुमची संमती असेल तर मी तिला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळीन. तुम्ही तिला इथेच ठेवून जा. त्याने आनंदाने संमती दिली आणि श्री महाराजांचे कौतुक करीत तो निघून गेला. या गंगीचे श्री महाराजांच्यावर इतके प्रेम होते की त्यांना बघितल्यावर ती दावे तोडण्यासाठी हिसकाहिसकी करू लागे. तिला मोकळी सोडल्यावर ती त्यांच्या मागे मागे जाई आणि त्यांनी एकदा प्रेमाने कुरवाळून तिच्याशी संभाषण केले म्हणजे त्यांच्या सांगण्याने ती परत गोठ्यामध्ये जाई. मावशीबाई, माझे पोट दुखते आहे. श्री महाराजांची दूरच्या नात्याची एक म्हातारी मावशी होती. त्यांच्या लहानपणापासून ती त्यांना साधू समजत असे. तिला मूलबाळ काही नव्हते. पुढे तिचा नवरा वारला तरी ती एकटीच आपल्या गावी राहत असे. नव्याने ठेवलेला थोडासा पैसा संपून गेल्यावर तिची स्थिती फार वाईट झाली. पण म्हातारी अत्यंत समाधानी होती. ती पुष्कळ नामस्मरण करी. ती रोज एक वेळच जेवीत असे. ना चुकता श्री महाराजांना नैवेद्य दाखवून जेवण्याचा तिचा नियम होता. फार गरिबी असल्याने ती भाकरीचे व डाळीचे पीठ एकत्र करी आणि त्याचे एक थालीपीठ लावून ते खात असे. त्याला तेल नसल्याने अर्थात ते फार कडक होई व त्यामुळे तिला ते झळून खावे लागे. श्री महाराजांना भेटून बरेच दिवस होऊन गेल्याने एकदा म्हातारी मुद्दाम गोंदवल्यास आली. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. श्री महाराज मंदिरासमोर खुर्ची टाकून बसले होते. मावशी आली तेव्हा त्यांनी तिला नमस्कार केला व आपल्याजवळ बसवून घेतले. इतक्यामध्ये श्री महाराजांनी कढायला आरंभ केला. मावशीबाई म्हणाली, बाळ, तुला काय होतंय? श्री महाराज बोलले, मावशे, माझं पोट फार दुखतंय. म्हातारीने विचारले, का ब्र बाळ? खाण्यापिण्यामध्ये काही कमी जास्त झालं का? श्री महाराजांनी उत्तर दिले, होय मावशे, रोज तू मला थालीपीठ खायला घालतेस पण त्याला मुळी तेलाचा थेंबसुद्धा नसतो, म्हणून ते मला सोस्त नाही आणि म्हणून माझं पोट दुखतं. हे ऐकून म्हातारीला फार वाईट वाटले व ती म्हणाली, बाळ, मी तरी काय करू रे? माझ्याजवळ आता काही शिल्लक उरलं नाही. श्री महाराजांनी तिची समजूत घालून तिला शेवटपर्यंत आपल्याजवळ ठेवून घेतले.
बाळंभटाचे व्यसन सुटले. रामभट जोशी यांचे चिरंजीव बाळंभट जोशी हे गोंदवल्यास दत्तमंदिरामध्ये पुजारी होते. बाळंभट मूळ राहणारे औंधचे. लहानपणापासून यांची शरीर प्रकृती चांगली मजबूत असून यांचा आहार देखील प्रशस्त होता. वडील रामभट यांनी त्यांच्याकडून वेदपठण करवून घेतले व त्यांना भिक्षुकी शिकवली. बाळंभट हे भिक्षुक खरे, परंतु ते मनाने उदार व निग्रही असून मोठे सत्यभाषणी होते. दुर्दैवाने त्यांना गांजाचे व्यसन लागले. त्यामुळे त्यांच्या हट्टीपणामध्ये ठेवाईकपणाची भर पडली. पुढे श्री महाराजांची व त्यांची गाठ पडली. त्यावेळी श्री महाराज बाळंभटांना म्हणाले, आपण वैदिक ब्राह्मण मला पूज्य आहात, पण आपण नामस्मरण करावे, त्याने आपल्या जन्माचे कल्याण होते. यावर बाळंभटांनी तत्काळ उत्तर दिले, हे पहा महाराज, मला रोज गांजा लागतो. आपण माझे व्यसन पुरवण्याचे वचन देत असाल तर आपली वाटेल ती आज्ञा मी पाळीन. आपण सांगाल तितके नामस्मरण मी करीन आणि शिवाय कधी खोटे बोलणार नाही. त्यांचे हय्य उत्तर ऐकून श्री महाराजांसकट सर्व मंडळी हंसली, पण लगेच श्री महाराज त्यांना म्हणाले, वा शाबास, माणसामध्ये असा स्पष्टवक्तेपणा असावा. मला असली माणसे फार आवडतात. आपण माझ्या बरोबर गोंदवल्यास चलावे. आपले व्यसन मी स्वतः पुरवीन. आपण काळजी करू नये. दोघांमध्ये असा करार होऊन बाळंभट श्री महाराजांच्या बरोबर गोंदवल्यास आले. तेथे आल्यावर श्री महाराजांनी त्यांना रोजचा जप नेमून दिला आणि त्यांच्यासाठी रोज 1 आण्याचा गांजा नियमाने आणवण्याची व्यवस्था केली. असे काही दिवस गेल्यावर एक दिवस कोणत्यातरी कारणाने गांजा आणायचा राहून गेला. बाळंभटांनी बराच वेळ वाट पाहिली. आज अजून गांजा आला नाही, हे काय असे वाटून ते फार चिडले आणि श्री महाराजांना खडसावून विचारण्यासाठी म्हणून मंदिरामध्ये आले. त्याच वेळी बरीच नवीन मंडळी दर्शनासाठी आलेली असून श्री महाराज त्यांची सुखदुःख हे ऐकून घेऊन त्यांचे समाधान करण्यामध्ये रंगून गेले होते. कळकळीने व प्रेमाने ओथंबलेले श्री महाराजांचे भाषण कानांवर पडल्यावर आपण मंदिरामध्ये कशासाठी आलो हे बाळंभट विसरून गेले आणि संभाषण ऐकत बाजूला उभे राहिले. 10-15 मिनिटांनी श्री महाराजांचे लक्ष त्यांच्याकडे गेले तेव्हा एकदम आठवण झाल्यासारखे करून श्री महाराज बोलले, अरे खरेच की बाळंभट, आज या गडबडीमध्ये मला विसर पडला. राग मानू नका, हा पहा मी निघालोच, असे म्हणून स्वतः बाजारात निघाले. हा प्रसंग ज्या दिवशी घडला त्या वेळपर्यंत बाळंभटांना गोंदवल्यास येऊन बरेच दिवस झाले होते. इतके दिवस सहवास घडल्याने श्री महाराजांच्या थोरपणाबद्दल थोडी तरी कल्पना त्यांना आली होती. म्हणून आपल्यासारख्या क्षुद्र माणसाचे गांजासारखे क्षुद्र व्यसन पुरवण्यासाठी श्री महाराज स्वतः निघालेले पाहून बाळंभटांच्या अंतःकरणाला पीळ पडला आणि महाराज, अशी मोठ्याने हाक मारून त्यांनी श्री महाराजांचे दोन्ही पाय घट्ट धरले आणि त्यांना थांबवले. अरे अरे, हय्य काय बाळंभट, उठा, असे म्हणत श्री महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरले. तेव्हा बाळंभट बोलले, महाराज, आपण समर्थ आहात. मला या व्यसनांतून आता सोडवा. त्यावर श्री महाराजांनी त्यांना विचारले, त्यातून खरेच सुटायचे आहे ना? मग इकडे या रामरायाच्या पायावर हात ठेवून मी पुन्हा गांजाला किंवा अफूला शिवणार नाही अशी शपथ घ्या. आजपर्यंत तुमच्या हातून जे पाप घडले त्याची जबाबदारी माझ्याकडे लागली. इतःपर तुम्ही चांगले वागा, नामस्मरण सोडू नका. राम तुमच्या मार्गे उभा राहील हा माझा आशीर्वाद घ्या. बाळंभटांनी रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घेतली आणि त्या दिवसापासून ते सर्व व्यसनांतून मुक्त झाले. बापूसाहेब साठे यांची भेट. बापूसाहेब साठे यांची मुन्सफ म्हणून दहिवडीला बदली झाली. रोज संध्याकाळी ते लांब फिरायला जात. त्यांना पोटदुखीचा जुनाट विकार होता.
देशी व विलायती अनेक औषधे करून पाहिली तरी त्यांचे पोट दुखणे थांबले नाही, म्हणून औषधाचा नाद सोडून ते कडक पथ्य पाळून असत. एका शनिवारी 2 वाजताच कोट सुटले असल्याने ते 4:30 वाजता फिरायला निघाले. दहिवडीचे 2 वकील त्याच वेळी श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्याला निघाले होते. त्यांची रस्त्यामध्ये गाठ पडल्यावर बापूसाहेबांनी त्यांना कुठे निघाला असा प्रश्न विचारला. वकिलांनी त्यांना श्री महाराजांची माहिती सांगून हरकत नसल्यास आपल्याबरोबर चलण्याची विनंती केली. अशा रीतीने बापूसाहेब पहिल्याने श्री महाराजांच्या दर्शनास आले. इकडे गोंदवल्यास त्याच दिवशी आणि त्याच वेळी श्री महाराज जवळच्या एका गांवी जाण्याच्या तयारीमध्ये होते. गाड्या जुंपून दाराशी उभ्या होत्या व बरोबर येणारी मंडळी कपडे करून तयार होती. इतक्यामध्ये श्री महाराजांनी एकाला सांगितले, "अरे, दहिवडीहून कुणी येत आहे का बघा जा." श्री महाराज इकडे तिकडे करून वेळ काढीत होते. 5:30 वाजता हे तिघेजण गोंदवल्यास जाऊन पोचले. वकिलांनी बापूसाहेबांची ओळख करून दिली. तेव्हा त्यांनी उभ्यानेच साधा नमस्कार केला, परंतु श्री महाराजांनी रावसाहेब रावसाहेब म्हणून त्यांचा इतका आदर केला की ते संकोचाने अर्धे झाले. श्री महाराजांनी त्यांना प्रसाद देण्यास सांगितले असता एकाने द्रोण भरून साबुदाण्याची खिचडी आणून दिली. ती इतकी तिखट होती की बापूसाहेबांनी प्रसाद म्हणून जो एक घास खाल्ला त्याबरोबर त्यांचे तोंड भाजून डोळ्यांना पाणी आले. हे पाहून श्री महाराज जरा मोठ्याने बोलले, "अरे, रावसाहेबांना थोडी साखर आणून द्या." काय करावे? शिंच्यांना मोठ्या माणसांशी कसे वागावे हे काही कळत नाही. यानंतर सुमारे 1 महिन्याने श्री महाराज दासनवमीसाठी दहिवडीला गेले. गामवातील सर्व मंडळींना जेवणाचे आमंत्रण होते, परंतु बापूसाहेबांना साबुदाण्याच्या खिचडीपासून जी दहशत बसली होती ती गेली नसल्याने ते जेवायला गेले नाहीत. सर्व मंडळी प्रसाद घेऊन गेली. दुपारचे 4 वाजून गेले होते व आता शेवटच्या मंडळींबरोबर श्री महाराज बसणार होते. जेवायला येण्याचे कोण राहिले आहे याची चौकशी करता रावसाहेब तेवढे आले नाहीत असे त्यांना समजले. कोर्टाचे काम संपवून बापूसाहेब आपल्या खोलीमध्ये बसले होते. इतक्यात पायात खडावा, कमरेला कफनी गुंडाळलेली व वरचे अंग तसेच उघडे असलेले श्री महाराज त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले आणि मोठ्या प्रेमळपणाने बोलले, "रावसाहेब, आपण जेवायला चलायचे. शेवटची पंगत आहे. सर्व मंडळी खोळंबून बसली आहेत." बापूसाहेब मनात म्हणाले, "हा एवढा मोठा पुरुष, पुष्कळ लोक यांना साधू मानतात. हे आपण होऊन आमंत्रण करायला आले. आता जावे तरी पंचायत." म्हणून ते नाईलाजास्तव जेवायला गेले. श्री महाराजांच्या गोड व नम्र वागण्याची त्यांच्या मनावर इतकी छाप पडली की आपण त्यांना एकदा घरी बोलवावे, त्यांचा आदर करावा व त्यांचे बोलणे ऐकावे असे बापूसाहेबांना वाटे. काही दिवस गेल्यावर बापूसाहेबांची पोटदुखी जोराने उठली आणि त्यांना अंथरुणातून उठणे सुद्धा अशक्य झाले. अप्पासाहेब भडगामकर त्यावेळी गोंदवल्यास होते. त्यांना होमिओपॅथीची थोडी माहिती होती. बापूसाहेबांनी त्यांना बोलावणे पाठवले. ही गोष्ट श्री महाराजांच्या कानांवर गेली तेव्हा ते म्हणाले, "चला अप्पासाहेब, मी पण तुमच्या बरोबर तिकडे येतो." अशा रीतीने श्री महाराज व अप्पासाहेब आणखी 2-4 मंडळींना बरोबर घेऊन दहिवडीला गेले. श्री महाराज उतरले दुसरीकडे आणि अप्पासाहेब बापूसाहेबांना भेटण्यास गेले. त्यांनी काहीतरी औषधयोजना केली, पण पोटदुखीमध्ये काही फरक पडला नाही. दुसरे दिवशी बापूसाहेबांनी श्री महाराजांना आपल्या घरी जेवायला बोलावले. झुणका व बाजरीची भाकरी श्री महाराजांना फार आवडे, म्हणून तोच बेत केला होता.
रामाला नैवेद्य दाखवल्यावर श्री महाराजांनी अप्पासाहेबांना बोलावले. नैवेद्याच्या ताटामधली चतकोर भाकरी आणि पिठल्याचा मोठा गोळा त्यांचे हाती दिला आणि तो बापूसाहेबांना खायला देण्यास सांगितले. बापूसाहेबांनी ती भाकरी आणि तो झुणका अप्पासाहेबांच्या आग्रहाने भीतच खाल्ला आणि आता काय होते या धास्तीने ते वाट पाहू लागले. पण तेव्हापासून त्यांची पोटदुखी कायमची थांबली. मी सांगतो त्यावर तर्क काढू नये. एकदा कर्नाटकातील 8-10 माणसे श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्यास आली होती. 15 दिवस त्यांना ठेवून घेतल्यावर एक दिवस सकाळी लवकर ती मंडळी परत जाण्यास निघाली, म्हणून श्री महाराज पहाटे उठले व त्यांच्यासाठी पिठले भात करायला त्यांनी इकडे हरिपंत मास्तरांनी श्री महाराजांचे अंथरूण झाडण्यासाठी काढले. चादर त्यांनी धुण्यास टाकली. गादी झाडून गुंडाळून ठेवली. नंतर सतरंजी काढली व स्वच्छ झाडली. पलंग पुसून काढला आणि पुन्हा सर्व अंथरूण घालून त्यावर स्वच्छ चादर घालून ठेवली. दरम्यान श्री महाराज आले. हातपाय धुणे करून रामाच्या पाया पडले आणि सिंहासनावर येऊन बसले. जाणाऱ्या मंडळींचे जेवण उरकल्यावर त्यांनी आपले सामान गाड्यांमध्ये भरले व श्री महाराजांचा निरोप घेण्यासाठी ते लोक आले. त्यावेळी श्री महाराजांनी हरिपंतांना सांगितले, मास्तर, माझ्या गादीखाली घाशी मी रुपये ठेवले आहेत, तेवढे घेऊन या बरे. यावर मास्तर म्हणाले, महाराज, गादीखाली काही नाही. आता इतक्यांतच सर्व अंथरूण मी झाडून घातले आहे. तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले, मास्तर, आपली विद्या शाळेतल्या मुलांपुरती खरी आहे. ती सर्व ठिकाणी कशी लागू पडेल? मी सांगतो त्यावर तर्क काढू नये. ज्या आणि गादीखाली सापडेल ते आणा. हरिपंत मुकाट्याने गेले आणि त्यांनी गादीखाली हात घालून पाहिले. तो त्या ठिकाणी 4 खण आणि 6 रुपये सापडले. ते चकितच झाले. श्री महाराजांनी प्रत्येक पुरुषाला 1-1 रुपया आणि प्रत्येक बाईला 1-1 खण देऊन सर्वांना निरोप दिला. प्रासादिक श्लोक शंकरशास्त्री म्हासुर्णेकर यांची श्री महाराजांच्या ठिकाणी फार निष्ठा होती. म्हासुर्णे गांवी रामाचे मंदिराजवळ त्यांचा मठ आहे. काव्यनाटकादी पडलेले शास्त्री बुवा मोठे भाविक व सात्विक वृत्तीचे होते. पुराण सांगण्याची त्यांची शैली अति रसाळ असून ते चांगल्यापैकी साधक होते. श्री महाराजांचे त्यांच्यावर फार प्रेम होते. इतकेच नव्हे तर श्री महाराजांनी अनुग्रह देण्याचाही अधिकार त्यांना दिला होता. परंतु ते ख्या शिष्यपणाने वागत. फार थोड्या लोकांना त्यांनी स्वतः अनुग्रह दिला. त्यांच्याकडे त्यासाठी कोणी आल्यास त्याला ते श्री महाराजांकडे पाठवून देत. एकदा शास्त्री बुवा स्वस्थ चित्ताने नामस्मरण करीत बसले होते. मनामध्ये सहज श्री महाराजांचा विचार आला. विचारावरून विचार वाढत गेला आणि आपल्याला भगवंताच्या मार्गावर घालण्यामध्ये श्री महाराजांनी केलेले डोंगराएवढे उपकार शाखीबुवांना आठवले. त्यांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या आणि आपण श्री महाराजांची काही स्तुती करावी असे त्यांना मनापासून वाटले. परंतु त्यांना कविता करण्याची शक्ती नव्हती. या गोष्टीचे त्यांना इतके वाईट वाटले की दिवसभर ते अगदी उदास व निराश राहिले. रात्री नित्याप्रमाणे भजन व आरती आटोपून ते झोपले. झोपायच्या अगोदर त्यांनी श्री महाराजांचे ध्यान केले आणि काही सेवा घडावी अशी अत्यंत काकुळतीने प्रार्थना केली. पहाटेच्या सुमारास चरित्र आणि वाङ्मय शास्त्री बुवांना स्वप्न पडले ते असे. श्री महाराज सिंहासनावर बसले होते. पीतांबर नेसून शास्त्री बुवा सर्व पूजा साहित्य घेऊन आले. त्यांनी श्री महाराजांची पूजा केली. नंतर हात जोडून स्तुती करण्यासाठी म्हणून ते समोर उभे राहिले व लगेच एकामागे एक असे 6 श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडले. इतके होते तो त्यांना जाग आली. श्लोक कदाचित विसरून जातील म्हणून शास्त्री बुवांनी आधी ते लिहून काढले व मग नित्याच्या व्यवसायास आरंभ केला.
पुढे त्यांच्या मनात आले की या 6 श्लोकांमध्ये आणखी 2 श्लोकांची भर घालून अष्टक बनवले तर उत्तम होईल. म्हणून डोके खाजवून त्यांनी 2 नवीन श्लोक तयार केले व ते अष्टक पूर्ण केले. काही दिवसांनी गुरुपौर्णिमा आली व शास्त्रीबुवा श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्यास गेले. झालेली हकीकत सांगून श्लोकांचा कागद त्यांनी श्री महाराजांच्या पुढे केला. श्री महाराजांनी पेन्सिल मागितली आणि शेवटच्या 2 श्लोकांवर काट मारीत म्हणाले, राम देतो तेवढ्यामध्ये समाधान मानायला शिकावे. रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. आपले देहबुद्धीचे लोढणे त्याच्या खाली जोडू नये. त्या शब्दांचे मर्म फक्त शास्त्री बुवांच्याच लक्षात आले. गरीबाघरची भाकरी श्री महाराजांच्या नात्यांतले एक गृहस्थ गोंदवल्यापासून जवळच राहत असत. त्यांचा मुलगा 5 वर्षांचा झाल्यावर दुर्दैवाने त्यांची बायको मरण पावली. आधीच घरची गरिबी आणि त्यात हा आघात झाल्यामुळे त्या पितापुत्रांचे हाल होऊ लागले. एकदा श्री महाराज त्यांच्या गांवी गेले. बरोबर 100-125 माणसे होती. एके दिवशी सकाळी वडिलांनी मुला सांगितले, महाराजांच्याकडे जा आणि आपल्या घरी येऊन 2 घास खाण्याची त्यांना विनंती कर. मुलगा श्री महाराज उतरले होते तेथे गेला आणि नमस्कार करून जवळ बसला. त्यांना सहज घडत असलेले राजोपचार बघून हे सर्व सोडून आपल्या घरची भाजी भाकरी खायला महाराज येतील का असा विचार त्या मुलाच्या मनात आला. थोड्या वेळाने तो उठला, श्री महाराजांच्या पाया पडला आणि समोर उगाच उभा राहिला. त्याच्या तोंडून काही शब्द निघेना. तेव्हा श्री महाराजच म्हणाले, जा तू घरी जा, मी भाजी भाकरी खायला येईन. मुलगा घरी आला. जे घडले ते वडिलांना सांगितले आणि स्नान करून पूजेला बसला. इतक्यात अंगात नुसती कफनी आणि पायांमध्ये खडावा घातलेले श्री महाराज त्यांच्या घरी आले. डोक्याला काही घातलेले नाही व बरोबर कोणी नाही. श्री महाराज असे केवळ एका बोलावण्यावर आलेले पाहून पितापुत्र आनंदानं गहिवरून गेले. श्री महाराजांकरता काय करू आणि काय न करू हे दोघांना कळेनासे झाले. थोड्या वेळाने त्यांनी श्री महाराजांना स्नान घातले. इतक्यात कफनी, सोवळे, वगैरे वस्तू घेऊन एकजण आला. संध्या आटोपून श्री महाराज जेवायला बसले. जेवण म्हणजे अक्षरशः भाजी व भाकरीच होती. 1-2 घास त्यांनी खाल्ले असतील नसतील इतक्यात एक मनुष्य दर्शनास आला. भाजी भाकरीची तारीफ करून श्री महाराजांनी त्याला जेवायला बसवले. लगेच दुसरा मनुष्य आला, त्यालाही त्यांनी जेवायला बसवले. तोपर्यंत श्री महाराज कोठे गेले आहेत हे बरोबरच्या मंडळींना कळले आणि त्यांच्यापैकी माणसे येण्यास सुरुवात झाली. जो येईल त्याला श्री महाराज जेवायला बसवीत. जवळजवळ 125 माणसे जेवायला बसली. जेवण चालले असताना श्री महाराज काही मजेदार हकीकत सांगत होते, त्यामुळे सगळ्यांचे लक्ष तिकडे गुंतले. सर्वांचे जेवण आटोपलेले पाहून श्री महाराज पानावरून उठले आणि मुलाला म्हणाले, अरे बाळ, इतकी मंडळी जेवली तेव्हा तुम्हा दोघांना काही उरले आहे का नाही? भांड्यांमध्ये पाहिले तर आरंभी जेवढे अन्न शिजवले होते तेवढे शिल्लक राहिले. हे पाहून बापलेकांना गहिंवर आला आणि दोघांनीही श्री महाराजांना साष्टांग नमस्कार घातला.